पुढची रेष ओढताना मी म्हणलं का, पुढं लिहिलं न, काहीच बोलायचं नाही. पुढं झाडाचं पानाचं चित्र काढायचं. पानाचं चित्र काढलं, तिथं पण मी लिहिलं पुढं पा न. काय लक्षात आलं असं क आणि न त्यांना माहिती. आता काय लक्षात आलं? क माहिती का म्हटलं जाते, पा म्हटलं जाते कारण ती पुढची रे. कुठलंही व्याकरण सांगायचं नाही, कुठलाही नियम सांगायचा नाही. जर त्याच्या पुढं मी म काढला आणि त्याच्या पुढे रेष दिलं तर काय म्हणते? किती वेळ लागला काना शिकवायला? जे अक्षर आहे त्या सगळ्या अक्षराला काना दिला तर आ जोडायचं आहे, अजिबात सांगायचं नाही असं पण त्यांच्या लक्षात येईल. शिकवणे अशी प्रक्रिया आहे, मी जसा विचार करतो ते सांग. आणि मला असं वाटतं की फार योग्य पद्धतीने प्रूव्ह झालंय. एवढं द्यायचं आणि पाठीवर करा म्हणायचं. आपल्या भाषेत सांगितलं. आपण द्यायचं किती? त्यांचं त्यांनी करायचं. मग तुमचं तुम्ही करा, एकमेकांच्या मदतीने करा, जे काय करायचं ते करा. ते काम करायला लावायचं. मिरचीचं चित्र काढलं किंवा मिरची लिहिलं, त्याच्या खाली खिडकीचं चित्र काढलं, खिडकी लिहिलं, अशाच वेळेला ठेवते. फुलाचं चित्र काढलं तर उकार होते, देव म्हणून लिहिलं तर मात्रा होईल. बाकी आपण सगळे विस्तार करू शकतो त्याचा. दुसरी एक विजिट आपण थोडंसं सगळ्या प्रश्नांच्यावर जाता येईल असं करू. आणि मग जोड शब्द राहिले, याच्यासाठी काही कनेक्शन नाही आहेत. मी खूप विचार केला त्याच्यावर. मी आधी काही वस्तू चित्र असं घेऊन पाहिलं होतं, नाही जमत. सगळ्यात परफेक्ट कोणती गोष्ट जमली माहिती आहे? वर्गातली पोरं 30 आहेत. सपोज उदाहरण म्हणून सांगतोय, 5-5च्या 6 ओळी केल्या अशी बदल. आणि ह्यांच्या आई बापांनी यांची नाव असे ठेवल्यात, सगळी जोडाक्षर आहेत सध्या ते. आणि त्यांचं नाव लिहिताना कनेक्शन त्यांचा मित्र आहे का लक्षात ठेवायचं. माझं लक्षात ठेवील, माझ्या मित्रांचंही लक्षात ठेवील. लिहायला सुरुवात करायची. नाव असंच नाही लिहायचं. नाव लिहिताना मी म्हटलं ना मग अशी की एकाग्रता असण्यासाठी हास्यविनोद लागतो. थोडंसं हास्यविनोद झाला, हा चला रे आले सगळे एका ठिकाणी. हे हास्यविनोद करायला ज्याचं नाव लिहायचं त्याची सगळी कुंडली काढावं लागते. सगळा 7-12 ओपन करावं लागतं. त्याचे सगळे गुण अवगुण सगळं. आणि मग त्याच्याबद्दल ज्याला जे बोलायचंय, आपलं असतं ना ते शेवटचा दिवस असतो वर्षाचा, ते वगैरे, हा तसं भरपूर होतं सगळं. आणि ते एकाग्र होण्यासाठी खूप फायद्याचं ठरतं. मित्राची तर उडवली जाते, त्याच्यात आपण मागे राहून कसं चालेल. आणि पुन्हा दुसऱ्याबद्दल बोलणं, त्यांनी पण ऐकून घेणं आणि हसून प्रतिसाद देणं. बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी घडतात, पण आपण सध्या शिक्षणावर फोकस आहे. खूप साऱ्या गोष्टी तिथं घडतात. तर त्याचं नाव लिहिलं जातं. त्याचं नाव जर आर्यन असेल तर आ माहिती आहे, न माहिती आहे, य पण माहिती आहे. पण लिहिताना आर्यन लिहायचंय मला, तर मी कुठलाही नियम न सांगता आ य न, आर य न वाचायची पद्धत आहे. तो र म्हणजे तो वरचा आहे, तोच प्रदीप मधला प र दी प. अशा पद्धतीने ती नावं लिहिली जाते. त्यांच्या हास्यविनोदातून ती सगळी एकत्र एकाग्र होतील, फोकस त्याच्यावर राहील. सगळ्यांची नावं लिहून झाली, तासभर गेला, तोच प्रश्न वाचून कोण दाखवेल. पुन्हा बऱ्यापैकी हातवर असतात, 70-80% तरी. आणि समजा एखादा कॉन्फिडन्सने आला पण नाही त्याला सगळं लक्षात. आता यांचं पूर्वज्ञान काय आहे? मुळाक्षर माहिती आहे, स्वरचिन्ह सहित अक्षर पण माहिती आहेत. समजा आर्यनला
वाचायचंय, आर्यन वाचायचंय, फार माहित नाही, पण आर्यन माहिती आहे, आर्यनचं नाव पण माहिती आहे, आ य आणि न माहिती आहे, तर त्याला आर्यन करायला वेळ लागत नाही. आर्यन समजून घ्यायला, एवढ्याचं एवढं करायला त्याला वेळ लागत नाही जास्त. तर तो प्रकार तिथं घडतो. समजा एखादा वाचता वाचता तिसऱ्या वळीतलं दुसरं नावच कळाला काय करीत असेल ते पोर तिथं महाग ओळख बसले. मग एकदा वाचलं की वाचलं. असा सगळ्यांचा सराव करून घ्यायचा. सगळ्यांना आपल्या मित्रांची मैत्रिणींची नावं एकतर समजून घ्यायला आवडतं, लिहायला आपल्याला वाचायला आलं पाहिजे, लिहायला आलं पाहिजे हे आवडतं. हे सगळं करत असताना कुठेही लिहा, तुम्ही लिहिलं पाहिजे असा आग्रह नाही. ज्याला ज्या वेळेस बरं वाटेल त्यावेळेस तो लिहिण्याची प्रक्रिया अशी आहे की ज्याला वाचता येतं त्याला आपोआपच उर्मी तयार होते की मला आता लिहिलं पाहिजे, की तू लिहिलंच पाहिजे, तू हे 10 वेळा लिहिलं पाहिजे, गिरवलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, अजिबात नाही सांगायचं काहीच. जसं तो लिहिल वाचता मात्र आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याला फक्त वेगात करायचं हे सगळं. मुळाक्षराला 2-3 दिवस दिले तर पुढचे 7-8 दिवस आपण स्वरचिन्हांना लिहायचे, रोज 1-2 प्रकार करून घ्यायचे. त्याच्यानंतर आणि एकदा वाचायची प्रक्रिया सुरू झाली की दिवसातला 70% वेळ, रुटीनच्या गोष्टींना आणखी 30% जाऊ द्या, पण 70% वेळ फोकस हा वाचनावरच ठेवायचा. ते डोक्यातून बाहेर नाही जाऊन द्यायचं की चला आता तासभर हे झालं, चला आता गणित करू, चला वर्ष पडले त्या गणिताला इंग्रजीला. ते नंतर, कारण ते काय असतं की मेंदूची पण एक प्रक्रिया आहे. एखाद्या गोष्टीवर त्याने फोकस केलेला असला तर ते त्याच माहोलमध्ये राहायला पाहिजे, तोच विचार असला पाहिजे, तेच कानावर पडलं पाहिजे, त्याचा सराव झाला पाहिजे, मग ते त्याच्यामध्ये राहतं. 30% वेळ समजा इकडे तिकडे जाऊ द्या थोडासा, पण 70% वेळ जास्तीत जास्त वेळ त्याच्यावर ठेवायचा. आणि ते झाल्यानंतर 7-8 दिवसाचं ते झालं, थोडंसं त्याची प्रॅक्टिस झाली आणि मग जोडाक्षराचं एक 5-7 दिवसाची प्रक्रिया असते. मोजून सगळं पाहिलं तर 15 दिवसावर येतं. आपण सरावासाठीचे दिवस वाढवू शकता, 1 महिन्यावर नेऊ शकता. अशी ही साधारण प्रक्रिया आहे. त्याचं आयच्या साथीने आता योग्य पद्धतीने त्याचं लिखाण आता होईल. ह्या महिन्या अखेरची मुदत आपण घेतलेली.